आणि वळूयात इतरही राजकीय घडामोडींकडे. बच्चू कडू यांनी केलेल्या धक्कादायक दाव्याची बातमी. शरद पवार आणि उद्धव ठाकरे लवकरच भाजप सोबत केंद्रात जाणार असा दावा बच्चू कडूंनी केलाय. देशात मोठ्या राजकीय उलथापालथी होणार आहेत. अशामध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना पर्याय म्हणून शरद पवार आणि उद्धव ठाकरे लवकरच केंद्रात भाजप सोबत दिसतील असा दावा माजी मंत्री बच्चू कडूंनी पंढरपूरमध्ये केलाय. दरम्यान बच्चू कडूंच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी सूचक विधान केलंय. ठाकरे आणि पवार आमच्या सोबत आले तर चांगलंच आहे असं बावनकुळेंनी म्हटलंय. केंद्रामध्ये चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे आपले नितीश कुमार हे 2-3 बिलासाठी अडकून राहिलेले आहे. त्या 2-3 बिलावर कदाचित पवार साहेबांचीच राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना कदाचित वरच्या केंद्रात गरज पडणार आहे. त्याच्यानं बराच उलटापालट होण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यावेळी अजितदादांचं शिंदे साहेबांचं गरज सरो वैद्य मरो. गरज राहणार नाही. जिथं ज्या वेळेस औषधीनं बरा झाला तर दरवाजाच्या बाहेर जाऊ द्यायचा आणि अंदरच कापून टाकायचा. हे मोगलाची नीती जी आहे ती नीती सध्या सुरू झाली. मला त्यांनी काय वक्तव्य केलं हे माहिती नाही, बट विकसित भारताकरता कोणी आम्हाला साथ द्यायचं असेल तर आम्हाला काही म्हणणं नाही. विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे. संकल्पाला कोणी साथ द्यायला विचार करत असेल तर आमचं काय त्यात म्हणणं नाही. मला त्यांनी काय वक्तव्य केलं हे माहिती नाही, बट विकसित भारताकरता कोणी आम्हाला साथ द्यायचं असेल तर आम्हाला काही म्हणणं नाही. विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे. संकल्पाला कोणी साथ द्यायला विचार करत असेल तर आमचं काय त्यात म्हणणं नाही.